नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीमधील येवले आखाडा परिसरामध्ये साथीच्या आजारानं घातले थैमान। नगर परिषदेचं होते दुर्लक्ष, त्यामुळे संतप्त नागरिकांनी स्वतःच केली परिसराची स्वच्छता। अवसरी खुर्दमधील अनेकांचे रमाई घरकुल योजनेमध्ये नाव असून योजनेपासून वंचित। 1 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा देण्यात आला इशारा। पतंगाचा मांजा गळ्याला अडकून दुचाकीवरून जाणाऱ्या महिला डॉक्टर तरुणीचा मृत्यू, पोलिसांचा शोध सुरू। आणि घोडेगावमध्ये बिबट्यानं घातलाय धुमाकूळ, 10 जण जखमी। बिबट्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। स्वप्नाहून सुंदर फर्निचर, बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी नगर परिषदेच्या आडमुठेपणामुळे शहर हद्दीमधील येवले आखाडा परिसरातील सुमारे 30 ते 40 जण मलेरिया, गोचिड ताप आणि डेंग्यू सदृश साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत। शहरामधील विविध रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान काल परिसरातील संतप्त नागरिकांनी स्वतः येथील गटारींची साफसफाई केली आहे आणि डास मारण्यासाठी कडुलिंबाची पानं जाळून धूर केलाय। या समस्येसंदर्भात येथील नागरिकांनी नगराध्यक्षांना निवेदन देखील दिले। याची तात्काळ दखल घेत स्वतः नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी येवले आखाडा परिसरामध्ये पाहणी केली आहे। राहुरी शहरामधील येवले आखाडा परिसरातील सुमारे 30 ते 40 जण मलेरिया, गोचिड ताप, डेंग्यू सदृश साथीच्या आजाराने त्रस्त झालेत। त्यांच्यावरती विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। येवले आखाडा इथे नगर परिषद लक्ष देत नाहीये, त्यामुळे या परिसरामधील विजय शेटे, पोपट वामन, राजेंद्र बोरुडे, बंडू शेटे, अनिल पवार, गोविंद मसे, महाळू सरगदे यांनी स्वतः गटारींची साफसफाई करून स्वच्छता केली आहे। तसेच डास मारण्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळून धूर केलाय। या प्रभागामध्ये राहुरी नगर परिषद कोणत्याही प्रकारची सुखसुविधा देत नाहीये। गटारी आणि परिसरामध्ये वेळेवर स्वच्छता होत नाहीये, असा या परिसरातील नागरिकांनी आरोप केलाय। दीपक गोरक्षनाथ जगदने, येवले आखाडा इथं नाल्याचे आणि याचे पाणी दूषित आहे आणि इथं काही योजना राबवल्या जात नाही आणि BC पावडर नाही, फवारे एखादा अर्धा होतोय। याच्यामुळे इथं 25-30 जण डेंग्यूमध्ये खुर्द दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि या वार्डाचा नगरसेवक पोपळगट हे इकडं ढोकूनसुद्धा पाहत नाही। झालेत आता 1.5-2 वर्ष झालेत, पण ते पाहत नाही इकडं। आणि नाल्या इतक्या खराब बनवल्यात का त्या फुटून पाणी पुढं सगळं डास, मच्छर। ठेकेदारांनी काम डुप्लिकेट केल्यामुळे सगळ्या नाल्याचे फुटाफूट झालेले असल्यामुळे सगळे डास, सगळ्या इथं पाणी सगळं गावाचं इथं आहे आणि त्या नाल्या टाकल्या, त्यांचं काही केलं नाही, सुलिंग केलं नाही आणि आहे तशाच गटारात टाकून दिल्यात। त्या नाल्या चॉकअप झाल्यात आणि पैसा उकाळलाय, फक्त दुसरं काही केलेलं नाही। त्याचंसुद्धा नगराध्यक्षाचं सुद्धा इथं लक्ष नाही आहे गावाकडं। मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी येऊन इथं पाहणी करावी आणि याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावा, हे आमच्या गावाकडून मी मागणी करतो। आमच्या गल्लीला फवारे चांगले दिले नाही, साऱ्यालाच थंडी तापून डेंगू झालाय। प्रत्येक गल्लीतली 2-2, 3-3 माणसं जाम झालेत। हा एकाला तर काय 8-8 आणि 12-12 हजार रुपये बिल भरायचं, 2-2 दिवसाचं कुठून आणायचे? रोज लोकांच्या कामाला जातोय आम्ही, काम करावं का हे बिल भरा? नगरपालिकेतले लोक लक्ष नाही देते, निश्चय मतदानाच्या वेळेस येतात। मी बंडू शेटे, येवलेवाडी गावचा रहिवासी असून या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये घरोघरी डेंग्यूचे रुग्ण झालेले आहेत तरी, आणि हा रोहित बुरुडे आजच दवाखान्यातून सोडून आणला आणि आज लगेच त्याच्या मोठ्या भावाला ॲडमिट करण्यात आलेला। असे घरातले 4-4 लोक जर ॲडमिट व्हायला लागली, एका पेशंटला 12-12, 13-13 हजार रुपये खर्च येतो आणि प्रत्येक निम्म गाव आता जवळजवळ दवाखान्यात आहे। अजून राहिलेलं निम्म गाव जाण्याच्या आधीच नगरपालिकेने काहीतरी याच्या उपाययोजना कराव्यात। आम्ही एक तर जातीनं स्वतः नाल्या वगैरे साफ करतो, पण डासाचं प्रमाण काही कमी होईना आणि फवारणी या ठिकाणी झाली, पण अजिबात असे त्याचा काहीच परिणाम झालेला नाही। ताबडतोब या ठिकाणी फवारणी करून घ्यावी नगरपालिकेने। शिवसाहेबांना आणि अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे आमची, आमचं राहिलेलं गाव ॲडमिट व्हायच्या आधी सगळं तुम्ही इथं फवारणी आणि
हे करून घ्यावं, त्याची अर्जंट अंमलबजावणी करावी. आणि नगराध्यक्षांना सुद्धा विनंती आहे का तुम्ही आमच्या गावाकडे थोडंसं फार काळजीपूर्वक लक्ष द्यावं. नुसतं अधिकाऱ्यांना सांगून अधिकारी येत नाहीत. तुम्ही स्वतः येऊन जर उभे राहिले तर अधिकारी पटापटा येतील आणि इथं फवारणी वगैरे काम करतील सगळं. एवढी माझी गावाच्या वतीने विनंती आहे. हो, लक्ष द्या. आता इथं आखाड्यात 2-2, 3-3 पेशंट आजारी पडू राहिले. आता यांनी काय करायचं, रोज कामाला जायचं का काय करायचं? मग सगळ्यांकडे लक्ष द्या तुम्ही. त्याच्यामुळे आता आमचे लई सगळेच पडू राहिले आजारी. आता हे आज हे पडले, उद्या आम्ही पडणार. असं काहीतरी लक्ष द्या. लईच झाले पेशंट आता इथं. किती पेशंट झाले पहा ना तुम्ही. गरिबाला किती हे आता. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही आमच्यावर सगळ्यांवर लक्ष द्या. आमचे 2 मुलं आजारी पडले, मग निदान आमच्याकडे लक्ष द्यायला काय होतं. रोज काम करून नाही समजा खायचं की त्यांना त्याची बिलं भरायची. 8 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलंय. या निवेदनामध्ये म्हटलंय की येवले आखाडा परिसरामध्ये मलेरिया, टायफॉइड, गोचिड ताप तसेच डेंग्यू सदृश साथीच्या आजारानं थैमान घातलंय. नगर परिषदेनं तात्पुरत्या केलेल्या फवारणीचा काहीच फायदा झाला नाहीये. नाला आणि गटारींच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाहीये, त्यामुळे सांडपाणी साचतंय. तसेच जेव्हा पाटपाणी येतं तेव्हा तिथे अतिप्रमाणामध्ये पाणी पाझर होऊन रोगराई पसरते. याबाबत पालिका प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. या निवेदनावरती नितीन तनपुरे, प्रवीण जाधव, आबासाहेब शेटे, अक्षय तनपुरे, संभाजी मोरे, शरद येवले, सचिन जाधव, राहुल शेटे, संतोष येवले, सुवर्णा शेटे, कल्पना म्हसे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाची दखल घेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी येवले आखाडा इथे जाऊन स्वतः परिसराची पाहणी केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तर स्मशानभूमीजवळ साचत असलेल्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याबाबत तातडीनं फवारणी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात आलेत. तसेच घरामधील स्वच्छ पाणी 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस ठेवू नये असं आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. आज येवले आखाडा परिसराला भेट दिली असता या ठिकाणी स्मशानभूमी शेजारी जे पाणी साचतं त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या काही मध्यंतरी बऱ्याचदा चर्चा झाल्या होत्या, आज समक्ष पाहणी करून नेमकं काय तोडगा काढायचा याबाबत चर्चा झाली आणि तातडीने ते काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, जेणेकरून उद्या पाटाचं पाणी तिथं साचलं की परत त्या चांगल्या पाण्यात अजून डेंग्यूची डास झाली तर आणखीन एकतर बऱ्यापैकी 7 या ठिकाणी आजाराची चालू आहे. जवळपास 30-35 लोक या ठिकाणी विविध आजारांनी, व्हायरल डेंग्यू असेल किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत आणि म्हणून त्या पाणी येण्याच्या आत तिथून पाणी विल्हेवाट लावण्याचं, निचरा करण्याचं आता समक्ष पाहणी करून 2-3 उपायांपैकी जो प्रॅक्टिकल उपाय आहे होण्यासारखा आहे ते करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आजपासून एकदा फवारा किंवा धुराची फवारणी झाली होती, पण पुन्हा एकदा पेशंटची संख्या वाढल्या कारणानं आज पुन्हा एकदा संध्याकाळी तातडीनं फवारणी, आज किंवा उद्यापर्यंत फवारणी इथं वेगळी यंत्रणा लावून फवारणी देखील चालू होणार आहे. इथं गटारींचा वगैरे साफ करण्याचा प्रश्न असेल त्याचंही नियोजन मार्गी लावून आज सर्व इथं युद्ध पातळीवरती स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि नागरिकांना देखील आव्हान आहे की पालिकेच्या तर्फे जे काही विषय करण्यासारखे ते आज तातडीने करण्याचे आदेश देण्यात आलेले ते तर होतीलच, परंतु त्याचबरोबर स्वच्छ पाण्यात देखील डेंग्यूचे डास तयार होतात आणि म्हणून आपल्या घरी असलेलं स्वच्छ पाण्याचा साठा हा आठवड्यापेक्षा जास्त राहणार नाही याची देखील नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं गरज आहे. पाण्याच्या टाक्या असतील किंवा कूलर असेल किंवा टायरमध्ये एखादं काय पावसाचं पाणी साचलं असेल असं हे देखील आपण कटाक्षाने बघितलं पाहिजे, कारण डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यामध्ये त्याच्या आळ्या, त्याचे अंडे देतात आणि स्वच्छ पाण्यामध्ये त्याची पैदास होते. म्हणून बाहेरून जरी फवारण्या केल्या, गटरी साफ केल्या तर ते तर आपण करावंच लागणार आहे, परंतु त्याचबरोबर घरात देखील स्वच्छ पाणी 7 दिवसाच्या पेक्षा जास्त साठून राहणार नाही याची देखील नागरिकांनी काळजी घ्यावी. आणि आपण सर्वांनी मिळूनच ह्या जे काही आजार हा तापाचं 7 या ठिकाणी आलेले आहेत त्याचा आपण सर्वांनी मिळून मुकाबला या ठिकाणी करायचा आहे. मात्र या साथींच्या आजारामुळे एका रुग्णाला 10 ते 12 हजार रुपये दवाखान्याचा खर्च येतोय. रोजंदारीनं काम करणाऱ्या नागरिकांनी हा दवाखान्याचा खर्च कुठून आणायचा असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत पुण्यामधील 1100हून अधिक महिलांना गॅसचं वितरण आणि शेगड्यांचं वाटप करण्यात आलंय। नगरसेवक अजय खेडेकर यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पुणे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पुण्यामधील 1100हून अधिक महिलांना गॅस सिलेंडर आणि शेगडीचं वाटप करण्यात आलंय। नगरसेवक अजय खेडेकर यांच्या पुढाकारामधून आयोजित या कार्यक्रमाला पुणे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पुण्यामधील घोरपडी पेठ खडकमाळ येथील महिलांना गॅस सिलेंडर आणि शेगडीचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले हे देखील उपस्थित होते। उज्ज्वला गॅस योजना ही सगळ्यात प्रमुख योजना 2014 नंतर आज 2018 सालात आपण आहोत। मला सांगायला आपल्याला आनंद होतो की पुणे शहरामध्ये अशा प्रकारच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 70,000 सिलेंडर्स आपण मोफत वाटप केले। याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा आपण घेतलेला नाही। 70,000 सिलेंडर्स हे मी एवढ्यासाठी सांगतोय की दिवाळीपर्यंतचा आपला टप्पा हा 2 लाख सिलेंडर्स वाटपाचा आहे। 2 लाख महिलांना ज्यांना आजपर्यंत 70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आपल्या घरामध्ये चुलीवरती स्वयंपाक केला, त्याच्यानंतर स्टोव्हवरती स्वयंपाक केला, त्याच्यातून निर्माण झालेला धूर आपण आपल्या छातीमध्ये घेतला आणि आपण आजाराला एका वेगळ्या अर्थाने सामोरे गेलो। या सगळ्याचं उत्तर मोदीजींनी शोधलं आणि मोदीजींनी सांगितलं की प्रत्येक घरामध्ये अशा स्वरूपाचा उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत माझ्या माता भगिनीला सिलेंडर मिळाला पाहिजे, शेगडी मिळाली पाहिजे विना 1 रुपया खर्च करता। ही योजना पहिल्या कार्यक्रमाला देखील मी होतो। 250 ची योजना पहिल्यांदा झाली, त्यावेळेला देखील आपल्याला आवाहन केलं होतं। मी आपलं अभिनंदन करतो। त्यावेळेला तुम्हाला आवाहन केलं होतं की आपल्या शेजारणीकडे देखील गॅस जर नसेल तर त्यांना सांगा की मला या योजनेअंतर्गत गॅस मिळालाय। आपण ते सांगितलं आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून आज 1100हून अधिक महिला या ठिकाणी गॅस घेण्यासाठी उपस्थित आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी तुम्ही मोदीजींनी जे आपल्याला सांगितलंय ते हेच की तुला गॅस मिळाला, परंतु तू दुसऱ्याला देखील गॅस मिळवून दिला। एका अर्थाने सबका साथ सबका विकास ही घोषणा करणारे हे सारे नागरिक माझ्या समोर बसले, याचा मला सार्थ अभिमान आहे। धुरामुळे अनेक महिलांच्या आरोग्यावरती अतिशय वाईट आणि घातक परिणाम होतात। आपल्याला फुफ्फुसाचे विकार होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते। माननीय पंतप्रधानांनी ही उज्ज्वला गॅस योजना संपूर्ण भारतामध्ये आणली आणि आता भारतातली सर्वात प्रभावी अशी ठरलेली ही योजना आहे। उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्रातले अनेक जिल्हे असतील, अनेक ठिकाणी आपल्याला या उज्ज्वला गॅस योजनेचा अनेक महिलांनी फायदा घेतलेला दिसतो। या ठिकाणी जमलेली महिलांची संख्या पाहता आपल्यापैकी अनेक महिलांच्या घरी स्टोव्हवरती स्वयंपाक होत असेल, परंतु त्याऐवजी आता तुम्ही हा गॅसचा वापर करणार आहात आणि प्रधानमंत्र्यांनी आणलेल्या या योजनेमध्ये आपण सहभागी झाला। मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि या ठिकाणी माननीय अजय भाऊंना मी या निमित्ताने शुभेच्छा देते की त्यांनी सातत्याने हे आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्यासाठी उपयुक्त असे अनेक कार्यक्रम ते सारखे घेत असतात आणि त्या माध्यमातून नागरिक त्यांच्या बरोबरीने अनेक महानगरपालिकेच्या असतील इतर उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात। मी नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर, उपाध्यक्ष शहर सुधारणा समिती। मला सांगायला आनंद होतो की पुणे शहरामध्ये मोदींच्या उज्ज्वला गॅसच्या अंतर्गत माझ्या प्रभागामध्ये आज 2231 महिलांना आज नवरात्रीची मी एक शुभेच्छा भेट देतो आहे की त्या माध्यमातून त्यांना प्रत्येक महिलेला गॅस सिलेंडर शेगडी मोफत वाटप होत आहे। तर माझा पहिला टप्पा 11/7ला झाला, त्यावेळेस मी 251 सिलेंडर शेगडीचं वाटप केलं। दुसरा टप्पा 11/25/7ला झाला, तेव्हा 269 महिलांना गॅस कनेक्शन वाटप झाले व 11/8ला माझा 574 गॅस सिलेंडर वाटपचा उपक्रम झाला। आज माझ्याकडे 6 तारखेला
आज माझ्याकडे 1157 असे टोटल मिळून 2231 सिलेंडर गॅस वाटपाचा कार्यक्रम आज इथे होतो आहे महात्मा फुले स्मारकामध्ये. तर सर्व महिलांच्याकडे बघून इतका आनंद होतो आहे की खरंच आज ज्या महिलांकडे ज्या स्टोववर स्वयंपाक करत होत्या आणि रॉकेल मिळत नाही आहे म्हणून महिलांना त्याच्यासाठी तोंड द्यावं लागतं आणि तिच्या आरोग्याला रॉकेलच्या निघाल्या कार्बनपासून जो धोका निर्माण होतो आहे त्या माध्यमातून तिला तिच्या शरीराला बरीच हानी पोचवली जाते आणि TB सारखे महाभयंकर आजाराला तिला तोंड द्यावं लागतं आहे. पण मोदी साहेबांच्या योजनेतनं ही जी संकल्पना आलेली आहे आणि बापट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे शहरामध्ये कसबा मतदारसंघामध्ये काम करतो. त्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त सरकारी योजना व आपल्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून लाभ मिळावा याची संकल्पना आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये राबवतो आहे आणि पुणे शहरामध्ये आमचा कसबा मतदारसंघामध्ये 70,000 गॅस कनेक्शन वाटपचा संकल्प आम्ही केला आणि पुणे शहरामध्ये ती जबाबदारी माझ्याकडे आहे. तो 2 लाख गॅस कनेक्शन वाटण्याचा संकल्प आम्ही करतो आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी बडेकरमळा गावाच्या नजीक असलेल्या आदिवासी ठाकर समाजामधील जाधव कुटुंबावरती काळानं घाला घातलाय. या घटनेमध्ये या कुटुंबाचं राहतं घर पूर्णपणे जळून खाक झालंय. सुदैवानं आग लागली त्यावेळी घरी कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र असं असलं तरी हातावरती पोट असणाऱ्या या कुटुंबाचं या घटनेमुळे मोठं नुकसान झालंय. विंचवाचं विराड पाठीवर या उक्तीनुसार आपल्यासह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बेल्हे गावाहून जारकरवाडी बडेकरमळा इथे वास्तव्यास आलेल्या देवीदास हिरामण जाधव या कुटुंबावरती काळानं असा काही घाव घातलाय की संपूर्ण जाधव कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. अचानक आणि अनाकलनीय कारणानं लागलेल्या आगीमध्ये या कुटुंबाचं राहतं घर आणि घरामधील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. या घटनेबाबत घटनाग्रस्त देवीदास जाधव आणि ग्रामपंचायतचे सदस्य प्रदीप बडेकर यांनी सी24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आम्ही सगळे कामावर गेलो इथून तर घरी कोणीच नव्हतं. हे बिराड सगळं बाहेर होतं आणि टोपी तिकडे दुसरे घातले होते. आम्हाला टाकायचं सामान तिकडे नेऊन. तर संध्याकाळी 4:30च्या दरम्यान अचानक आग लागल्यामुळं काही लिंकच लागलं नाही. आम्ही घरी येऊन आम्हाला कळालं ते सगळं दळून पोळ झालं. नुकसान शेंगा 3.5 पोती होती ती जळाली. कपडे होते अंगातील ते घालायचे सगळे जवळ. फक्त अंगात एक ड्रेस राहिला. पोरांच्या वह्या पुस्तकं सगळे जळून गेली. बाकीचं कागदपत्र डॉक्युमेंट होते ते सगळे जळाले. काहीच उरलं नाही. तर काल सायंकाळी 4 वाजता ह्या आदिवासी समाजातील बेल्ले गावातून आलेल्या अर्धलीने शेती करणाऱ्या लोकांचे इथं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हे कामाला गेल्यानंतर यांचे नुकसान यांचे कोपीला आहे ना थोडीफार आग लागल्यामुळं यांचं आर्थिक नुकसान झालंय. घरातील 5,000 रुपये रोख रक्कम होती. परत सगळे शेंगाची पोती दाणे सर्व जळून खाक झालेले आहे. तर त्यांना सामाजिक संस्थांनी समाजाने हातभार लावण्याची फार गरज आहे. आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं थोडीफार जेवढे हे असेल तेवढी आम्ही त्यांना मदत करू शकतो. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करून कष्ट करून जमवलेला पैसा, अडका, धान्य, शैक्षणिक साहित्य असं सर्व साहित्य आगीमध्ये भस्मसात झालंय. मात्र जीवितहानी झाली नाहीये. उदरनिर्वाहासाठी जमवलेला पैसा, अडका जळाल्याची या कुटुंबाला काळजी नसली तरी आता जगायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय. मुलांचं शैक्षणिक साहित्य या आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झालंय. आता त्यांना शाळेमध्ये पाठवायचं कसं हा प्रश्न सध्या त्यांच्या समोर आहे. दरम्यान जारकरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं ग्रामसेवक राशीनकर मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केलाय. प्रशासनाच्या वतीनं या क्षतिग्रस्त कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी जारकरवाडी गावाच्या सरपंच ॲडव्होकेट रुपालीताई भोजणे, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, प्रदीप बडेकर, सुरेश बडेकर, संजय बडेकर यांनी दिले. आधीच रुसलेला निसर्ग आणि त्यामध्ये अचानकपणे समोर आलेलं हे सुलतानी संकट यामुळे जाधव कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. आता त्यांना गरज आहे ती समाजशील मनांची आणि समाजाच्या मदतीची. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व बेघर लोकांना घरं मिळावी यासाठी विविध योजनांच्या मार्फत घरकुल मिळवून देण्याचं काम सुरू केलं होतं। त्यासाठी 2 जुलै 2018 रोजी त्या संदर्भातील अध्यादेश देखील काढण्यात आला। मात्र आज तागायत अनेक जण या योजनेपासून वंचित आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल जाधव यांनी। आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अंकुश आनंदा लोंढे या दलित युवकाचं आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या अनेकांचे रमाई योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या सर्वेमध्ये नाव आलं होतं। मात्र केवळ घर बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे हक्काचं घर मिळत नाहीये। या संदर्भात अंकुश लोंढे यांनी गेल्या 20 वर्षांपासून शासन दरबारी हेलपाटे मारलेत। त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे। गावामधील बेघर लोकांना घरं मिळावी अशी गावाची भूमिका आहे। यासाठी त्यांनी 9 गुंठे जागा या लोकांना देण्याचा ठराव देखील ग्रामसभेमध्ये मंजूर केलाय। त्या संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत। ग्रामपंचायतनं मंजूर केलेला ठराव आणि त्या संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली असता त्यांनी 15 ऑगस्ट 2017ला जागा मिळणार नाही असा आदेश दिला। त्यामुळे लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली। त्यानंतर देखील त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा सोडला नाही। त्यानंतर 2 जुलै 2018 रोजी या बेघर लोकांची दखल घेत शासनाने त्यामधली त्रुटी काढून घरांसाठी 50,000 रुपये किंवा सरकारी जागा द्यावी असा अध्यादेश काढला। त्यानंतर पुन्हा लोंढे यांचे शासन दरबारी हेलपाटे सुरू झाले। सरकारी अध्यादेश असताना देखील गेले 20 वर्ष पाठपुरावा करून देखील जिल्हाधिकारी कुठलीही दखल घेत नाहीयेत। त्यामुळे लोंढे यांच्यावरती कुणी घर देता का घर अशी म्हणण्याची वेळ आली आहे। नमस्कार, मी निलेश नामदेव टेमकर, माझे उपसरपंच आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे। अतिशय यासाठी आम्ही पंचायत समिती BDO साहेब, प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेबांना या ठिकाणी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत त्या ठिकाणी अर्ज देऊन आम्हाला त्या ठिकाणी त्या जे लोकांना बेघर आहेत अशा लोकांना घर या ठिकाणी मंजूर झाले पाहिजे आणि त्यांना घर मंजूर होण्यासाठी पहिली जागा पाहिजे आणि ती जागा या ठिकाणी अवसरी खुर्दमध्ये गायरान आहे आणि त्या गायरानामध्ये या जे बेघर लोक आहेत अशा लोकांना आणि माझ्या या समाजाला कुठंतरी न्याय मिळण्यासाठी गायरानामध्ये यांना 1-2 गुंठे जागा शासनाने घर बांधण्यासाठी परवानगी द्यावी आणि आम्ही ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केलेला आहे। मातंग वस्तीमध्ये अनेक लोकांना जागा नसल्यामुळे घर बांधता येत नाही आणि ते बेघर अतिशय याच्यामध्ये गरीब अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहण्याची त्यांची अवस्था एकदम बेकार आहे आणि तरी शासनाने त्यांना लवकर 2 गुंठे जागा घरकुल बांधण्यासाठी द्यावी आणि आम्ही त्या लोकांना वेळोवेळी मदत करायला तयार आहे। पत्रव्यवहार करतोय BDO साहेब, प्रांत साहेब, कलेक्टर साहेबांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले। योजनेस पात्र असून देखील लोंढे यांच्या घरकुलाची मागणी पुढील 2 महिन्यामध्ये मान्य न झाल्यास त्यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी तहसील कार्यालयामध्ये घोडेगाव या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। बोला। नमस्कार साहेब, माझं नाव अंकुश आनंदा लोंढे, राहणार अवसरी खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। गेल्या अनेक वर्षापासून मी बेघर असून या अवसरी गावामध्ये 20 ते 22 वर्षापासून मी या घरासाठी झटत असून मला गावच्या लोकांनी 15/8/2017 मध्ये गावाने मला जागा देण्यास मंजुरी या ठिकाणी दिली। ठरावपत्र गायरान जागेमध्ये तुझं घर मंजूर व्हावा। अनेक अशा लोकांचा प्रश्न होता, ती बी लोक आज या ठिकाणी माझ्याबरोबर आहे। त्या लोकांचा प्रश्न या ठिकाणी मी घेऊन ग्रामपंचायतीने मला शिफारस पत्र त्या ठिकाणी दिलं। ग्रामपंचायतचं ठरावपत्र मला त्या ठिकाणी मी गटदार साहेब त्यांच्याकडे व्यवहार केला, मी कलेक्टर साहेब यांच्याकडे व्यवहार केला, मी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यवहार केला। एक मंत्र्याला त्याची एक मी पोस्ट स्वतः या ठिकाणी माझ्याकडून पाठवलेली, पण आतापर्यंत कोणी साहेब माझी याची कोणी दखल घेतली नाही। आम्ही या गरिबांनी कवर साईन करायचं। मला जिल्हाधिकारी म्हणले ते का ते डायरेक्ट नाही म्हणून सांगतात का 2011चा मला जार दाखवतात, परंतु साहेब आमच्या गरिबां बेघर लोकांसाठी काय असेल ना काहीतरी आमच्या सुविधा। आम्हाला म्हणतो की आम्हाला जागा, आम्ही जागेसाठी भांडत नाही, आम्हाला घर द्या, आमचं घर, आमची लेकर बाळ उघड्या वयात, आम्ही आमचं स्वप्न कधी पूर्ण होणार आहे आमचं। तुम्ही तर आजपर्यंत त्या ठिकाणी देता, तुम्ही घरकुल प्रत्येकाला भेटले जाईल, मुख्यमंत्री साहेब म्हणतो का प्रत्येकाला घर दिलं जाईल, पंतप्रधान साहेब म्हणतात घर दिलं जाईल, परंतु कुणी आमचं आतापर्यंत कुणीच दखल घेतली नाही। मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो, पण आता मी तेगलं, मी आता काल त्यांना एक पत्र दिले तहसीलदार साहेबांना आणि गटविकास अधिकारी साहेब, जर आमची तुम्ही जर 2 महिन्यामध्ये जर दखल नाही घेतली, आम्हाला जर योग्य न्याय नाही मिळाला, आम्हाला आमचा हक्क जर नाही भेटला, तर आम्ही 2 महिन्यापूर्वी तुम्हाला 2 कचेरी समोर येऊन मी आत्महत्या केली, आम्ही सामुदायिक आत्महत्या करणार।
याबाबत आम्ही चौकशी केली असता गटविकास अधिकारी काळभोर यांनी अंकुश लोंढे आणि इतर बेघर लोकांना लवकरच घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहेत, त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे असं सांगितलंय। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून फक्त आश्वासनं देणारं सरकार आणि शासकीय अधिकारी यांच्याकडनं लोंढे यांना आता हक्काचं घर मिळणार का, हे पुढील काळामध्ये समोर येईल। बेघर व गरजू लोकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या। या योजना कौतुकास्पद होत्या, मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यापासून अनेक लोक वंचित राहिले। सरकार दरबारी असंख्य हेलपाटे मारूनही आणि योजनेस पात्र असतानाही आणि पाठपुरावा करूनही अंकुशराव लोंढेंना अजूनही स्वतःच्या हक्काचे घर मिळालेले नाही। अंकुशराव लोंढे सारख्या अनेक युवकांवर आता कुणी घर देतं का घर अशीच म्हणण्याची वेळ आलेली आहे। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। सरकारच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकला दत्तक घेण्याची फसवी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे असा आरोप यावेळी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय। यावेळी सर्वच मान्यवर नेते मंडळींनी सरकारच्या कार्यपद्धतीवरती चौफेर टीका केली आहे। नाशिकमध्ये जनसंघर्ष यात्रेनिमित्त काँग्रेसच्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करून बाबाजी का ठुल्लू दिलाय असा टोला लगावलाय। नाशिकला 700 कोटींचं पॅकेज जाहीर करून आणि मेट्रो ट्रेनचं स्वप्न दाखवून मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। कल्याण डोंबिवली निवडणुकीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलं, पण प्रत्यक्षात एक खडकू देखील मिळाला नाही। नाशिकला दत्तक घेण्याची फसवी घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारनं जिल्ह्याला नेहमीच सावत्रपणाची वागणूक दिली आहे। आमदार, खासदार आणि महापालिका यांच्या हातात देऊन देखील सत्ताधाऱ्यांनी नाशिकला झुकतं माप दिलं नाहीये। शहराची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे। 500 पेक्षा अधिक लोकांना डेंग्यू झालाय, 200 पेक्षा अधिक लोकांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे, तर 7 लोकांचा या आजाराने मृत्यू झालाय। असं असताना स्वप्न मात्र मेट्रो ट्रेनचं दाखवलं जात आहे। मेट्रो नंतर आणा, आधी माणसं जिवंत ठेवा। वैद्यकीय खाते सांभाळणारे पालकमंत्री असे बिकट परिस्थितीमध्ये काय करतायत असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय। दरम्यान यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे। ते म्हणाले की भाजपनं 2014च्या निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन काय झालं, आता जनतेस आढावा द्यावा। राफेल घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तिगत सहभाग हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही निव्वळ घोषणाच ठरली आहे अशी टीका काँग्रेसच्या वतीनं भाजपच्या विरोधामध्ये काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की भाजप सरकारविषयी जनता प्रचंड नाराज आहे। शेतकरी व्यापारी अडचणीमध्ये आलेला आहे। काँग्रेसचे वारंवार आंदोलन केल्यानंतर देखील कर्जमाफी झाली नाहीये। काँग्रेसनं वारंवार आंदोलन केल्यानंतर कर्जमाफी झाली आहे, पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये। पिकांना बाजार नाहीये, डिझेलचे दर वाढलेले आहेत, संपूर्ण देशामधील अर्थव्यवस्था बिघडून गेली आहे। दरम्यान या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती आमदार सुधीर तांबे, विनायकदादा पाटील, आमदार निर्मला गावित, बाळासाहेब थोरात, आमदार अमर राजूरकर, सत्यजित तांबे, डॉक्टर हेमलता पाटील, डॉक्टर शोभा बच्छाव, डॉक्टर ममता पाटील, अश्विनी बोरस्ते, वत्सला खैरे, जयप्रकाश छाजेड, शैलेश कुटे, विमल पाटील आणि काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाशिकमध्ये 500 पेक्षा जास्त लोकांना डेंग्यू झाला। 500 विचार करा, नाशिकमध्ये 500 पेक्षा जास्त लोकांना डेंग्यू झालेला आहे आणि स्वाईन फ्लू मध्ये 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि स्वाईन फ्लूची लागण सुद्धा 200 पेक्षा जास्त लोकांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे। ही नाशिकची अवस्था। जाऊ दे, मेट्रो आपण नंतर जिवंत माणसं तरी ठेवा, माणसं तरी जिवंत ठेवा। स्वाईन फ्लू झालाय, डेंग्यू झालाय, माणसं मरतायत, आहे काय नाशिकमध्ये? आपल्याकडे आरोग्य विभाग पाहणार पण या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्याची जिम्मेदारी आज आपल्याला नाशिकवाल्यांना, या सगळ्या मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे यातून काय। त्याच्या अगोदर मला आठवण करून दिलं पाहिजे,
जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन मध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कामं जी झाली ती केवळ मनमोहन सिंग साहेबांमुळे झाली. हे मला मुद्दाम सांगितलं. पैसा आला, शहराची कामं झाली, सिंहस्थाला सगळ्यात जास्त पैसे जर कोणी गेले असतील काँग्रेसच्या राजवटीमध्ये दिले. कल्याण डोंबिवलीला हेच सांगितलं होतं. कल्याण डोंबिवलीची निवडणूक झाली नगरपालिकेची. त्या कल्याण डोंबिवलीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयाच्या घोषणा झाल्या. एक खडकोही मिळाला तिथे. एक खडकोही कल्याण डोंबिवलीला मिळालं नाही. तिथे अगोदर द्या आणि नंतर नाशिकच्या गप्पा मारा. हे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय. खोटं बोलायचं, रेटून बोलायचे धंदे जे सुरू केले नाशिकवाल्यांना मुद्दा मला अवगत करायचंय. वृत्तसंकलन विभाग C24 तास नाशिक. कोपरगावच्या लोकप्रिय आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शहरासह तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. तसेच SSGM महाविद्यालयामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेता येवला नाका येथे बस थांब्याचं उद्घाटन देखील करण्यात आलं. कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ स्नेहलताताई विपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. तसेच येवला नाका इथे बस थांब्याचं उद्घाटन देखील करण्यात आलं. येवला नाका इथे SSGM विद्यालयामधील STने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी मोठी गैरसोय होत होती. त्यांची समस्या लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनीही विद्यार्थ्यांची समस्या आमदार कोल्हे यांना सांगितली. या बस थांब्याचा पाठपुरावा करून वाढदिवसाच्या दिवशी या बस थांब्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या थांब्यावरती ST थांबवून विद्यार्थ्यांसह STमध्ये बसून प्रवास केलाय. या कार्यक्रमास परागजी संधान, उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगरसेवक बबन अण्णा वाजे, प्राचार्य गाढे सर, ST आगार मॅनेजर चौधरी, कॉलेजची UR अश्विनी गाडे, नगरसेविका सुवर्णा सोनवणे, नगरसेवक रवींद्र पाठक, RD सोनवणे, बाळासाहेब आढाव, जनार्दन कदम, स्वप्नील निखाडे, वैभव किरमे, आरिफ कुरेशी, राहुल सूर्यवंशी, वैभव आढाव आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. तसेच आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सकाळी स्वच्छता मोहीम, अंबिका नगर इथे मोफत सर्वरोग निदान शिबिर, कैलासवासी फडे चौक ते 13 बंगले रस्ता अनुदान योजना, रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ, कोपरगाव शहरामध्ये औषध फवारणीची सुरुवात, महिला बचत गट, कर्ज वितरणाचे चेक वाटप, लायन्स मूकबधीर विद्यालयामधील विद्यार्थी यांना श्रवण यंत्राचं वाटप, महिलांना घरगुती गॅस वितरण आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कोपरगाव शहरामधील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. त्यांच्या पण प्रयत्नातून हे काम मार्गी लागलं आहे. त्याचप्रमाणे आत्ताच विजूभाऊंनी आमदारताईंना जे कामं सांगितले ते पण मार्गी लागतील. त्याचप्रमाणे विजूभाऊंनी पलीकडच्या रस्त्यासाठी पण बस थांब्याची मागणी केलेली आहे. त्या रस्त्याचं ज्यावेळी काम पूर्ण होईल त्यावेळी आपण पलीकडच्या रस्त्याला सुद्धा असंच बस स्थानक उभारणार आहोत. तर याचबरोबर आज वहिनी खूप अडचण होती. ST थांब्याला 5:15ला कॉलेज सुटायचं, त्यानंतर मुली बस स्टँडवर जायच्या, घरी पोहोचता 7 वाजायचे. आम्ही वहिनीच्या मागे लागलो, वहिनींना सांगितलं असं. याच्या आधी वहिनींनी मागच्या आठवड्यात धोत्र्याला सुद्धा बस चालू केली. म्हणजे आजपर्यंत चालूच नव्हती ती धोत्र्याला बस, ती सुद्धा धोत्र्याला बस चालू केली. आपला इथं थांबा मंजूर केला. थांबाची प्रोसेस खूप अवघड आहे. त्याला नवीन मिटिंग लागती, बस तिकडे जाईल, परत तिकडनं भरून येईल काय एमटी येईल, त्याचा सगळा सर्वे होतो. पण वहिनींनी सगळा तो प्रयत्न केला. त्या विषयात आम्हाला डेपो मॅनेजर चौधरी साहेबांनी खूप सहकार्य केलं व सगळ्यांचं सहकार्य झालं. व इथं हे झालं. वहिनी अजून एक इथं प्रश्न आहे की इथं सगळे दुकानदार जमा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथं खोका शॉप करून द्या. सगळं एवढं नाका उठलं वहिनी, खोका शॉप नाही इथं. तर इथं जर खोका शॉप करून दिलं, वहिनी तुम्ही नगरपालिकेत मिटिंग घेतली होती, मी तर संधान साहेब सांगू इच्छितो, नगरपालिकेत मिटिंग घेतली होती, याला वर्ष झालं. पण नगराध्यक्ष विजय वाघने का खोका शॉप करत नाही, का पुढे दखल घेत नाही, त्याचं काय कोड आम्हाला उडवत नाही. आम्ही त्यांना प्रत्येक वेळी मागे लागतो, त्यांचा करू बघू चालू आहे, असाच विषय होतो. तर वहिनी यावर दुकानदारांच्या वतीने आता बस थांब्याचा कॉलेजचा प्रश्न सुटला, तर आता इथं खोका शॉपचा विषय एवढा व्हा एवढी विनंती करतो. आणि माझ्या साहेबांनी आणि ताईंनी इथे बस स्टॉपला मंजुरी दिली त्याबद्दल SSGM महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांची आभारी आहे. याचं कारण असं आहे की दिवसभर लेक्चर करून प्रॅक्टिकल करून थकून आम्ही स्टँडवर जातो आणि तिथे गेल्यावरही कधी कधी केबिन मध्ये बसून आम्हाला घरी जावं लागतं, तर कधी कधी बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. याच विषयाला अनुसरून आमचा दुसरा प्रश्न असा होता की जर इथे बस स्टॉप होतोय आणि तिकडनं जर बस भरून आली तर तिथे थांबूनही काही उपयोग नाही. हा विषय त्यांनी मीटिंग मध्ये चर्चेसाठी घेऊन या विषयावरही सोल्युशन काढलं, त्याबद्दल ताईंचे मनस्वी आभार.
खरं तर आमच्या ह्या रूटने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी सांगितलं की आता तुम्हाला स्टँडवर जायची गरज नाही, येवला नाक्यावर स्टॉप होतोय, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधान होता त्याचं कारण ताई फक्त तुम्ही आहात. बस स्टॉपचं उद्घाटन तसं आतापर्यंत करोडो रुपयाच्या रस्त्याचं उद्घाटन केलं, परंतु ही एखाद्याची गरज अडचण मिटवण्याचं जे समाधान आहे ते खूप मोठं आहे आणि आजच्या या वाढदिवशी लोकार्पण करता आलं. याआधी मला धोत्रेच्या साईडच्या काही मुली भेटल्या होत्या येऊन आणि ताई खूप दिवस झाले बस सुरू होत नाही. पूर्वी बस का सुरू होत नसायची तर रस्तेच खराब होते आणि आगार प्रमुखांना फोन केला की ते म्हणायचे रस्ते खराब आहे म्हणून बस बंद आहे. त्यामुळे या मतदारसंघात काम करताना पहिले रस्ते करावे लागतायत आणि मग बस सुरू करावं लागतात, अशी तर दुरावस्था या मतदारसंघाची झालेली होती. अनेक प्रलंबित कामं आहेत, समाजाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कायमस्वरूपी मी तत्पर असते. आज एका या बस स्टॉपनी खरं तर भागणार नाही. स्टुडंट संख्या खूप मोठी आहे आणि म्हणून अजून आपल्याला याच्यात काही सोय करता येते का, मग ती पाण्याची सोय असेल पिण्याच्या किंवा इतर काही सोय काय करता येते का त्याचाही मी विचार करेल. विजय भाऊंनी आता सांगितलं की इथे खोका शॉप नाही. मला अतिशय दुःख होतं की 1-1.5 वर्षापासून मी इथे प्रयत्न करते. सीओ बरोबर मीटिंग झाले, याआधी शिल्पाताई दरेकर म्हणून सीओ होत्या, त्यानंतर आताचे सीओ आहे. जवळजवळ वर्ष एखाद्या छोट्याशा कामाचा पाठपुरावा करावा लागतो, तरी सुद्धा नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, इतर प्रशासनातले त्यांचे अधिकारी असतील, ते फारसं गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे इथे खोका शॉप जर झाले तर आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते सोयीचं होणार आहे. छोट्या मोठ्या गोष्टी खरेदीसाठी प्रत्येक वेळी गावात जायला लागतं, कधी कधी अडचणीचं होतं, कधी अर्जंट खरेदी असते, तर निश्चित इथं त्या सगळ्या सोयी होणं गरजेचं आहे. तर खोका शॉपच्या माध्यमातून जे काही मागे कोपरगावला जे अतिक्रमण काढलं गेलं त्या विस्थापितांचाही प्रश्न त्यानिमित्ताने मार्गी लागणार आहे. आणि तुमच्या प्रश्नासाठी पूर्ण पुलाची बाकडी काहीतरी इथं काम करता आलं याचं मोठं समाधान आहे. अजूनही कुठं आपण खेड्यापाड्यातून बऱ्याचशा मुली येतात आपल्या भागात. या मतदारसंघात मी जवळजवळ 46 बस स्थानक बस स्टॉप मंजूर केलेले आहेत, तेही लवकरात लवकर लोकार्पण होणार आहे. असं समाजाच्या हिताचं जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आमचे सर गाडे मॅडम, आपण जर या कोपरगाव शहराच्या या जे काय आम्ही सुशोभीकरणाचं अभियान एक 9-10 दिवसाचं राबवतो आहे, तर त्या अभियानामध्ये आपल्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनींनी जर का सहभाग नोंदवला तर एक चांगला मेसेज सबंध महाराष्ट्राकडे जाईल. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यावरनं भोसरीकडे दुचाकीवरनं जात असताना पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्यामुळे डॉक्टर तरुणीचा मृत्यू झालाय. रविवारी संध्याकाळी 7च्या सुमारास पुणे भोसरी मार्गावरती नाशिक फाटा इथे घटना घडली आहे. डॉक्टर कृपाली निकम असं मयत तरुणीचं नाव आहे. पुण्यावरनं भोसरीकडे दुचाकीवरनं जात असताना पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्यामुळे डॉक्टर तरुणीचा मृत्यू झालाय. ही घटना रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास पुणे भोसरी मार्गावरती नाशिक फाटा इथे घडली आहे. डॉक्टर कृपाली निकम असं मयत तरुणीचं नाव आहे. डॉक्टर कृपाली सायंकाळी पुण्यावरनं भोसरीकडे ॲक्टिवा दुचाकीवरनं येत होत्या. त्या नाशिक फाटा येथील उड्डाण पुलावरती जात असताना त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांच्या पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय. दरम्यान भोसरीचे पोलीस पुढील तपास करतायत. मांजाला बंदी असताना हा मांजा आला तरी कसा याचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत. 6:30च्या आसपास नाशिक उड्डाण पुलावरती मांजा चिरल्यामुळं त्या खाली पडल्या आमच्यासमोर. खाली पडल्यानंतर ब्लिडिंग जास्त झालं. ब्लिडिंग होत असताना आपण गाड्या थांबवल्या भरपूर. कोणी ॲक्च्युली गाडीत घ्यायलाच तयार नव्हतं त्यांना. त्यामध्ये साधारणतः 20 मिनिट गेले असतील 20-25 मिनिट. त्यानंतर एक गाडी थांबली. त्या गाडीत त्यांना खाजगी रुग्णालयात हलवलं आलं, कारण गाड्या नव्हत्या मागे पुढे त्यांचं. काल ड्रायव्हर होता, ट्रॅफिक नव्हती आणि पूर्ण लगेच कळत होतं की ज्याला त्यातूनच रक्त सगळं करत होत्या. त्या बोलायचा प्रयत्न करत होत्या, पण
ॲक्च्युली त्यांना बोलता पण येत नव्हतं आणि नंतर एक 5-10 मिनटानंतर बेशुद्ध, काय माहीत नाही बेशुद्ध झालं काय झालं, पण ते डोळेच झाले. पोलीस ॲम्ब्युलन्सला कॉल केले पण माझ्या फोनवरनं तरी कनेक्ट नाही झालं. बाकी लोक पण प्रयत्न करत होते. तोपर्यंत एक गाडी थांबली, मग त्या गाडीतच त्यांना हलवलं. तू तरुण आहेस, तुला किती दुःख होतं या सगळ्या घटनेचा, असा नाहक बळी जातोय? आता नाहक बळी तर गेलाच. ॲक्च्युली आता हे पतंगाचं हे पण नाही आहे, कसा तो मांजा आला तिथे आणि एवढं डीपपर्यंत ते गळायचं गेलं, वाईट झालं. गाडी थांबली असती तर त्यांचा जीव वाचला असता. कदाचित त्याच वेळेला जर कोणी लगेच गाडीत थांबवून त्यांना गाडीत टाकलं असतं तर वाचू शकलं असतं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुण्यामधील वडगाव बुद्रुक येथील शाळा क्रमांक 100 इथे अदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेश हा उपक्रम नगरसेविका नीता दांगट यांच्या पुढाकारामधून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्यामधील वडगाव बुद्रुक येथील शाळा क्रमांक 100 इथे अदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेशा हा उपक्रम नगरसेविका नीता दांगट यांच्या पुढाकारामधून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. महिलांच्या सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमामधून प्रत्येक प्रभागामधील महिलांची आरोग्य तपासणी करणं, त्याचबरोबर त्यांना काही गरजेनुसार औषधं देणं तसेच सॅनिटरी पॅडचं वाटप असे उपक्रम गेल्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. वडगाव बुद्रुक येथील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. अदिती स्त्री शक्तीचा आणि स्त्री आरोग्याचा श्री गणेशा अशा अर्थाने आपण हा उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू केला. संपूर्ण शहरामध्ये पहिल्या टप्प्यात 9 नगरसेविकांनी आपापल्या झोपडपट्ट्यांच्या वस्तीमध्ये हा कार्यक्रम राबवला. आरोग्य तपासणी, महिलांच्या तपासण्यांबरोबरच महिलांच्या सर्व आरोग्यविषयक शंकांची उत्तरं डॉक्टर संजय गुप्ते, प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट यांच्या टीमनी ही तपासणी आणि या शंकांचं निरसन केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये आज 12 नगरसेविकांची ही सगळी मोहीम आम्ही पुढं राबवतो. आमचा अंतिम टप्पा या वर्षाचा 50,000 महिलांपर्यंतचा आहे. आत्ता आम्ही जवळजवळ 18,000 महिलांपर्यंत पोचलो आहोत. 18,000 महिलांना दर महिन्याला सॅनिटरी पॅड्सचं वाटप आणि आवश्यक असलेल्या कॅल्शियमच्या, आयर्नच्या आणि अन्य स्वरूपाचे औषधोपचार हा या योजनेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं मोफत देणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या माध्यमाच्याद्वारे लोकांना आवाहन करू इच्छितो की स्त्री आरोग्य हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. या सामाजिक आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला अधिकाधिक पुरोगामी असला पाहिजे. पुढच्या दृष्टिकोनातून विचार करून समाजाची निर्मिती जर चांगली व्हायची असेल, आरोग्यदायी व्हायची असेल तर या सगळ्या विषयाला गंभीरतापूर्वक आपण घ्यावं अशी मोदी सरकारची कल्पना आहे. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव आणि महिलांच्या आरोग्याच्या असलेल्या असंख्य कल्पना आणि योजना या राबवल्या जातात. आयुष्यमान भारतचा देखील भविष्यकाळात असाच कार्यक्रम संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण राबवणार आहोत. प्रत्येक कुटुंबाला याच्यामध्ये लाभ मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आणि एक चिंतातूर असलेला जो समाज आहे तो चिंतेपासून मुक्त, भयापासून मुक्त आणि आरोग्यदायी समाज म्हणून आपण पुणे शहराचं एक प्रतीक संपूर्ण देशाच्या समोर आणून घेऊ. एवढंच या प्रसंगाच्या निमित्ताने मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नगरसेविका नीताताई दांगट, प्रभाग क्रमांक 33, वडगाव धायरी. आज या ठिकाणी आदिती श्री गणेशा श्री आरोग्याचा ही योजना आपण या ठिकाणी राबवलेली आहे. या ठिकाणी महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घेतलेला आहे. यामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी तसेच त्यांना औषधोपचार, डॉक्टर त्यांना जे त्रास होतात ते औषधोपचार डॉक्टर सुचवणार आहेत व त्याप्रमाणे औषधोपचार दिले जाणार आहेत. तसेच मोफत त्यांना 6 महिने मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. यामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष योगेश दादा गोगावले यांच्या प्रयत्नातनं आणि यांच्या पाठपुराव्याने ही योजना सुरू झालेली आहे व या योजना प्रमुख राणीताई भोसले आहेत. या ठिकाणी पूर्ण पुणे शहरामध्ये ही योजना राबवण्याचा मानस आहे व प्रत्येक महिलेला म्हणजे आता जरी 6 महिन्यासाठी हे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप असेल तरी आमचा असा मानस आहे की इथून पुढे म्हणजे दर महिन्यालाच प्रत्येक महिलेला सॅनिटरी पॅड हे फ्री मिळाले पाहिजेत. कारण हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे व त्यामुळे
आमचे सर्वांचेच प्रयत्न आहेत आणि यामध्ये पूर्ण पुणे शहर कव्हर केले जाणार आहे. प्रत्येक नगरसेविकेच्या विभागामध्ये हा कार्यक्रम घेतला जाणार आहे व त्याप्रमाणे हे गेले महिनाभर हा कार्यक्रम प्रत्येक प्रभागामध्ये सुरू आहे व त्याला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. आत्ता मला 600 कार्ड देण्यात आले होते, ते पूर्ण कार्ड संपवून महिलांनी नाव नोंदणी केलेली आहे. त्यामुळं म्हणजे भरपूर म्हणजे तरी आम्हाला प्रत्येकीला 5,000चं दादांनी टार्गेट दिले. 6 महिन्यामध्ये 5,000. मला वाटतं 5,000पेक्षा जास्त महिला यामध्ये सहभागी होतील, कारण सॅनिटरी पॅड वापराबद्दल जागृती आणि याच्यामुळे महिलांमध्ये या विषयामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या नक्कीच याचा उपयोग करून घेतील या योजनेचा, अशी मला आशा आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथे गेल्या 2 दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घालत हल्ले सुरू केले आहेत. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. दरम्यान आता बिबट्याला पकडण्यासाठी इथे युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथे गेल्या 3 दिवसांमध्ये बिबट्यानं 10 व्यक्तींवरती हल्ला करून त्यांना जखमी केलाय. या सर्व जखमींवरती प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय. सलग 2 दिवस बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरामध्ये ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. शुक्रवारी 5 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास घोडेगाव भीमाशंकर रोडवर देवगिरी हॉटेलजवळ बिबट्यानं रस्त्यावरनं दुचाकीवरून जाणाऱ्या 5 व्यक्तींवरती जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये सुशांत अरुण फलके, उत्तम भागुजी टेकवडे, रामदास सखाराम बिबवे, सागर कैलास क्षीरसागर, निलांबर ओमप्रकाश झाकडे हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास धोंडमाळ येथील निलेश लक्ष्मण राऊत, नितीन घुले, अक्षय गुलाब लोहोटे, किरण मारुती वाळुंज, रोहिदास गोविंद येवले यांच्यावर देखील हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आलाय. आम्ही ना मुंबईवरून ना घोडेगावला येत होतो. येत असताना डायरेक्ट उसळणं ना आले आणि डायरेक्ट आमच्यावर अटॅक केला बिबट्याने. 2 दिवसांमध्ये बिबट्यानं 10 व्यक्तींवरती हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलाय. त्यामुळे वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केलंय. घोडेगाव परिसरामध्ये 3 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. गेल्या 2 दिवसापासून धुमाकूळ घातलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न वन विभागाच्या वतीने इथे सुरू आहेत. घोडेगाव आणि परिसरामधील ग्रामस्थांनी सतर्क राहावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं यावेळी करण्यात आलंय. बिबट्याचे मानवी वस्तीवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. तालुक्यातील वाढती ऊस शेती आणि सहजासहजी मिळणारी शिकार यामुळे बिबटे आता जंगल सोडून ऊस शेतीमध्येच राहणं पसंत करत आहे. या अनुकूल वातावरणामुळे बिबट्याच्या प्रजनन क्षमतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बिबट्याची वाढती संख्या आणि वाढणारे मानवी वस्तीवरील हल्ले ही आता चिंतेची बाब बनली आहे. अमोल जाधव, सी24 तास, आंबेगाव. मोताळा इथे दुचाकी रस्त्यावरती आडवी लावून रस्त्यावरून येणारा ट्रक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 12:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे. यावेळी डिव्हिजन पेट्रोलिंगवर असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी महामुनी आणि बोराखेडी पोलीस स्टेशनच्या पथकानं 2 आरोपींना जेरबंद केलंय.
बुलढाणावरनं मलकापूरकडे आपला ट्रक घेऊन जात असलेल्या ट्रक ड्रायव्हर राजेंद्र सूरजमल चौधरी आणि क्लीनर महेंद्र बालूजी चौधरी यांना मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्याजवळ असलेल्या डॉक्टर चोपडे यांच्या शेताजवळील हॉटेल ग्रीन पार्कजवळ ज्ञानेश्वर रामदास काळे आणि संदीप चंद्रभान गायकवाड यांनी आपली बजाज पल्सर दुचाकी ही रस्त्यावरती आडवी घातली आणि ट्रक ड्रायव्हर राजेंद्र चौधरी आणि क्लीनर महेंद्र चौधरी यांना चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी करत मारहाण केली आहे। दरम्यान डिव्हिजन पेट्रोलिंग करत असलेले पोलीस विभागीय अधिकारी बीबी महामुनी आणि त्यांचं पथक तथा डेली पेट्रोलिंग करत असलेल्या बोराखेडी पोलीस स्टेशनच्या पथकांना हा प्रकार निदर्शनास आला। लगेच पोलिसांनी या दरोडेखोरांवरती झडप घेऊन त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडनं पल्सर गाडी, एक चाकू, लोखंडी रॉड जप्त करण्यात आलाय। आरोपी ज्ञानेश्वर रामदास काळे आणि संदीप चंद्रभान गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे। ट्रक ड्रायव्हर राजेंद्र सूरजमल चौधरी यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। यावरून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर रामदास काळे आणि संदीप चंद्रभान गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश भामरे हे करतायत। दिनांक 5/10/18 रोजी रात्री आम्ही टीमसह पेट्रोलिंग करत असताना बोराखेडी घाटातून एक पल्सर वेगाने समोर निघून गेली। सदर गाडीचा आम्ही पाठलाग केला असता पुढेच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर वाघजळ फाट्याजवळ एक मोठा ट्रक उभा असलेला दिसला आणि त्या ट्रकला अडवून ते पल्सर गाडीवरील 2 आरोपी समोर आले। त्यांनी ट्रकवाल्याला ताब्यात घेऊन त्याला चाकू लावून त्याच्याकडे पैशाची मागणी केली व त्याला लुटण्याचा प्रयत्न केला। तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि आमच्या टीमने सदर आरोपीवर झडप लावून त्यांना ताब्यात घेतले आणि सदर अनर्थ टळला। त्यानंतर पुढील अनर्थ टळला त्यानंतर आम्ही सर्व आरोपींना पोलीस स्टेशन बोराखेडी येथे घेऊन आलो आणि 393 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू आहे। शिवाजी मामनकर, C24 तास, बुलढाणा। पुण्यातलं पाहूयात काही ठळक घडामोडी। राहुरीमधील येवले आखाडा परिसरामध्ये साथीच्या आजारानं घातले थैमान। नगर परिषदेचं होते दुर्लक्ष, त्यामुळे संतप्त नागरिकांनी स्वतःच केली परिसराची स्वच्छता। अवसरी खुर्दमधील अनेकांचे रमाई घरकुल योजनेमध्ये नाव असून योजनेपासून वंचित। 1 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा देण्यात आला इशारा। पतंगाचा मांजा गळ्याला अडकून दुचाकीवरून जाणाऱ्या महिला डॉक्टर तरुणीचा मृत्यू, पोलिसांचा शोध सुरू। आणि घोडेगावमध्ये बिबट्यानं घातलाय धुमाकूळ, 10 जण जखमी। बिबट्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।